एनर्जी ती कधी आईत असते, कधी बाळात असते. जेव्हा आईत असते आणि त्या दरम्यान जर काही कळा आल्या, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी जर झाली, तर कदाचित बाळाच्या जीवाला धोका असतो. आणि ती एनर्जी जर बाळामध्ये असेल, तर आईच्या जीवाला धोका असतो. कोणाला शुगरची क्रेविंग होते, कोणाला कैरीची क्रेविंग विचित्र क्रेविंग्स होतात. क्रेविंग्स असतात. आपण ते तर काही तो ऐकलेलं आपला आहे. मग मी एका मूवी मध्ये पाहिलेलं की सिगरेट पिण्याची क्रेविंग्स होतात लोकांना. आय डोंट नो, तुम्हाला माहिती असेल, हो, होत माहिती असेल? अल्कोहोल पिण्याची पण क्रेविंग अरे होते. बापरे. काहीही पण प्रेग्नेंट होता आणि आपल्याला सिगारेट ओढावीशी वाटली आणि तुम्ही ओढताय आणि तुम्ही प्रेग्नेंट आहे, म्हणजे तुम्ही काय इनपुट्स देताय, तुम्ही जे अपलोड करताय ते लक्ष ठेवलं पाहिजे की काय अपलोड करताय. त्याच्यामध्ये व्हायरस तर नाही जाते. हा 9 महिन्याचा जो प्रवास असतो त्याच्यामध्ये ड्रायव्हर कोण तर आई आणि पॅसेंजर कोण तर बाळ. ड्रायव्हर अवेअर राहणं हे खूप गरजेचं आहे, कारण की काय नजर हटी दुर्घटना घटी. हातात मोबाईल घेऊनच पूर्ण प्रेग्नन्सी गेली असेल तर बाळ पण येऊन पहिल्यापासूनच मोबाईल हातात असणार आहे आणि स्क्रोलिंग. नंतर तुम्ही सांगू शकत नाही, ए लक्ष दे, ठेव तो मोबाईल. ते ठेवणारच नाही, कारण तुम्ही ऑलरेडी संस्कार टाकलेले. आपण कसं दिवाळीत वगैरे कोणी पाहुणे येणार तर सगळं साफसफाई वगैरे करतो आणि सुंदर असं वेलकम करतो, तर तशाच पद्धतीने करायचा. आत्मा येत असतो एक, त्याला शरीराचं रूप धारण होत असतं, तर तो कुठला आत्मा बोलवायचा हे तुमच्या हातात आहे. एक बाळ निर्माण करणं हे आईला शक्ती दिलेली आहे देवाने, आणि ती शक्तीला जर त्या स्त्रीने नाही ओळखलं स्वतः, तर मग डॉक्टर नूतन पाखरे मॅम, नमस्कार. नमस्कार. कशा आहात? मस्त. येस. सो आपण जसं आता म्हणतोय, कारण की प्रेग्नन्सी आणि गर्भसंस्कार ह्याच्यातलाच एक महत्वाचा भाग जो आहे तो प्रेग्नन्सी योगा, आज त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. आणि आज जसं प्रत्येक लेडीज म्हणा तर ती प्रेग्नन्सीला घेऊन ही स्ट्रेसमध्ये असते की कशा पद्धतीत होईल आणि कशा पद्धतीत कन्सीव्ह झाल्यानंतरचा सगळा प्रवास जो आहे तो स्ट्रेसफुल असतो खूप. आणि त्यामध्ये योगा हा कशा पद्धतीमध्ये त्या लेडीजला, त्या आईला हेल्प आउट करेल, आज आपण त्या सगळ्या बद्दल चर्चा करणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रेग्नन्सी योगा हा काही वेगळा असतो का आपल्या नॉर्मल योगापासून, किंवा काय असतो नेमकं? आपण त्याच्यापासून सुरू करूयात. ओके, नक्कीच. सो पहिल्यांदा मला हे सांगावंसं वाटतं की प्रेग्नन्सी योगा न म्हणता ओके. आपण फक्त प्रेग्नन्सी योग असं ओके. म्हणूया. ओके, बरोबर. ओके. आणि प्रेग्नन्सी योग आणि तू म्हणालास की प्रवास हा राईट. शब्द एक वापरला. तर नक्कीच हा 9 महिन्याचा जो प्रवास असतो, त्याच्यामध्ये ड्रायव्हर कोण तर आई बरोबर. आणि पॅसेंजर कोण तर बाळ बरोबर. असं आहे. तर तो ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हरचं खूप कुशलता आणि स्किलफुल आणि मेनली अवेअरनेस. बरोबर. ड्रायव्हर अवेअर राहणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण की थोडीही दुर्घटना, काय नजर हटी दुर्घटना घटी. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. तर तसाच काही एक गोष्ट म्हणजे एक प्रेग्नंट वुमनला लक्षात ठेवायला लागतं की आपण जे आहोत ते बाळाचा जो प्रवास आहे तो चांगला झाला पाहिजे, त्यासाठी कसं अवेअर राहावं. आणि मग अवेअरनेस जिथे निर्माण करायचा असतो तिथे योग हा आलाच पाहिजे. सो योगचा मुख्य उद्देश हाच आहे की तुम्ही किती तत्पर आहात, बरोबर. तुम्ही किती सावध आहात किंवा कुशल आहात. म्हणून जे आचार्य पतंजलीने डेफिनेशन दिली योगची, की योग म्हणजे काय, तर योग हा चित्तवृत्ती निरोध. ओके. म्हणजे जे चित्तामध्ये ज्या वृत्ती आहेत त्या आपण कशा रेग्युलेट करू आणि एक चांगल्या गोष्टीकडे फोकस करू. ओके. असं आहे. तर प्रेग्नन्सी आल्यानंतर खूप सारे कन्फ्युजन, कॉन्फ्लिक्ट आणि अप डाऊन विचार हे आणि एन्झायटी खूप असते. मी हे सर्व करू शकेल का? त्या गर्भवतीला नक्कीच ह्या सगळ्या काळजी असतेच. बरोबर. तर त्या वृत्ती कशा आपण रेग्युलेट करू शकू, त्यासाठी योग हा नक्कीच केला पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये. राईट. ज्या वेळेस आपण योग म्हणतो, तर आता प्रेग्नन्सी योग म्हणतोय आपण, त्यामध्ये आपण स्पेसिफिकली जर आई आणि मूल किंवा बाळ त्यांना जर धरून विचार केला, तर योगाचा त्या दोघांना कशा पद्धतीमध्ये फायदा होतो?
तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये 3 गोल्स सांगितलेले आहेत. ओके. एक तर म्हणजे अनुपघाताय म्हणजे इंजुरी होऊ नये. हं, जसं आपण आता प्रवासाची गोष्ट केली तर त्यालाच अनुसरून मी हे सांगते, की जसंच रस्त्याने प्रवास करताना कुठेही अपघात होऊ नये, हं. कोणाला काही लागू नये, सुखकर प्रवास व्हावा. तर तसंच पहिला उद्देश हा अनुपघाताय म्हणजे इंजुरी शिवाय प्रेग्नन्सी एकदम जॉयफुल असली पाहिजे. राइट. दुसरं अ, परिपूर्ण आहे. म्हणजे तो कंप्लीट प्रवास झाला पाहिजे. तुम्ही जे डेस्टिनेशन आहे, हं. बाळाला एक पूर्ण घडवून नंतर मग आपल्याला या जगात आणायचंय. ते पण हेल्दी स्थितीमध्ये. बरोबर. तर हे परिपूर्ण आहे. आणि तिसरा उद्देश हा सुखप्रसव. आता प्रसव म्हणजे चाइल्ड बर्थ हे एकदम फिअर असतं एका स्त्रीच्या मनात, की बरोबर. बापरे! मी कसं डिलिव्हरी करणार? राइट, राइट. अगदी बरोबर. तर तो प्रसव सुख त्याच्यामध्ये सुख काय आणि असेल? तर ॲक्चुअली ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हं. तर वजायनल रूट हा नॅचरल रूट आपल्याला ऑलरेडी शरीरामध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये आहे. तर त्या रूटने कसं बाळ व्यवस्थितपणे तुम्ही बाहेर आणायला मदत हं, कराल हं, हं. आणि कॉन्फिडन्स असेल चाइल्ड बर्थच्या वेळेस राइट, आणि कॉन्फिडन्स तर आहेच, परंतु तुम्ही ते जॉय तुम्हाला अनुभव होईल तो, राइट, सुख अनुभव होईल. राइट, तर ह्या तिन्ही गोष्टी देण्याचं काम योग नक्कीच करतो. राइट. आणि याच्या पलीकडेही जाऊन आपली जी चिंता असते, की मी लवकर बरी होईल का? मला लवकर कामावर मी रुजू होईल का? ह्या हं, सगळ्या गोष्टी हं, पण असतात. हं. बरोबर. पोस्टनेटल पोस्टनेटल मदरची हेल्थ आणि बेबीची हेल्थ हं. दोन्हीही गरजेची असते. पुन्हा ब्रेस्ट फीडिंग आलं, तर योग केल्याने ह्या सगळ्या गोष्टींवर काम होतं. म्हणजे राइट. आईलाच नव्हे तर बाळालाही खूप छान प्रकारे फायदे. वाढ होते. राइट. असं म्हणतात, की 1000 दिवस, पहिले 1000 दिवस हं, म्हणजे 9 महिने एकतर ते जेव्हा तुम्ही आईच्या पोटात असतात ते आणि नंतर 2 वर्ष. हं. असे 1000 दिवस बाळाच्या वाढीसाठी एकदम इम्पोर्टंट असतात. ओके. आणि या दिवसात जे तुम्ही कराल, आई-वडील आणि घरातलेच हं, बाकीचे हं, सर्व हं, हं. माणसं जे सपोर्ट करतात त्या प्रेग्नंट वुमनला, ते सगळ्या गोष्टी बाळासाठी खूप गरजेच्या आहेत. ते बाळ अगदी हेल्दी, उत्तम, सुदृढ होण्यासाठी अ, राइट, खूप मदत होते. राइट. जसं तुम्ही आता म्हणताय त्यामध्ये सगळ्या मेन म्हणजे मला तो एक्झाम्पल खूप आवडलं तुम्ही जे दिलेलं, की हा एक प्रवासच आहे आणि आई ड्रायव्हर आहे आणि बाळ एक पॅसेंजर आहे हं. आणि प्रॉपर पॅसेंजरची काळजी त्या ड्रायव्हरच्या हातामध्ये आहे, की त्यांनी ती कसा तो प्रवास सुखकर केला पाहिजे. हां. त्यासोबत आता आपण जर ह्या सगळ्या गोष्टींचे डेप्थमध्ये जाणार आहे आपण हं. ह्यामध्ये जसं आता अ, वजायनल डिलिव्हरी झाली किंवा सी सेक्शन झाली ह्याच्यावरती आपण चर्चा करूच. पण त्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा ह्या गोष्टीबद्दलचे खूप मिसकन्सेप्शन्स असतात लोकांचे, हं, हं. की प्रेग्नन्सीमध्ये जास्त हालचाल करू नये आणि हं. मग योगा चुकला तर किंवा हं. काही चुकीच्या पोश्चरमध्ये ती बॅग असते ती फाटली तर किंवा काही एक्स हं. अमाउंट ऑफ हं. मिसकन्सेप्शन्स हं. असतात. हं. तर तुमच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये तुमच्या समोर आलेले मिसकन्सेप्शन्स कसे होते आणि काय नेमकं लोकांनी विचार केला पाहिजे याबद्दल? हं. तर मिसकन्सेप्शन तर खूप आहेत. पहिली गोष्ट तर सगळ्यांना वाटतं योग हा फक्त म्हणजे आपण प्रेग्नंट राहू आणि सेकंड ट्रायमेस्टर नंतरच करायची हं, हं, हं. प्रॅक्टिस आहे. तो अगोदर काही करायचं नाही. तर सर्वप्रथम तर योग हा सगळ्याच गोष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे. जसं गर्भधारणा, हं. गर्भ म्हणजे काय तर हा एक योगच आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये स्त्री बीज, पुरुष बीज आणि आत्मा ह्या तिघांचा योग येतो. बरोबर, बरोबर. अगदी आणि ती बरोबर. योग आल्यानंतर फक्त ते क्रिएशन होतं, बट ते क्रिएशनचं कंटिन्यूएशन म्हणजे जो 9 महिने हा जो कंटिन्यू प्रवास हं. असतो, तो राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि बरोबर. ते जे त्याच्यामध्ये खाचखळगे असतील, ते हं. आपण कसं 100% त्याच्यामध्ये कॉन्फिडंट राहून त्या बाळाला हं. आपण कॉन्फिडन्स द्यायचा असतो. फक्त असं नाही की हा प्रेग्नंट आहे आणि मग ते उलटी झाली, मळमळ झाली, की लगेच घाबरून जायचं, तर हे हं, नाही. हं, हं, तर हं. सर्वप्रथम योग हा कन्सेप्शनच्या आधीपासूनच करायला हवा. ओके. कारण की तुमचं जे क्षेत्र आहे, म्हणजे हं. आईच्या ज्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपण म्हणतो, हं, फिमेल हं, रिप्रोडक्टिव्ह हं. सिस्टम,
याला एक क्षेत्र म्हणूया, म्हणजे एक ओके. डिवाइन प्लेस आहे. राइट, राइट. जिथे बसणार म्हणजे बाळ येणार आहे. अगदी बरोबर. तर आपण कसं दिवाळीत वगैरे कोणी पाहुणे येणार तर सगळं साफ-सफाई वगैरे बरोबर. करतो आणि मग सुंदर असं वेलकम करतो. तर राइट. तशाच पद्धतीने करायचं आहे. तर गर्भाशयामध्ये एकतर काही आजार नसावा हं. आणि ती जागा अगदी उत्तम सो दॅट बेस्ट सोल तुमच्याकडे येईल. बरोबर. म्हणजे आत्मा येत असतो एक. राइट. त्याला शरीराचं रूप धारण होत असतं. तर तो कुठला आत्मा बोलवायचा हे तुमच्या हातात आहे. हं, जर ते तुम्ही हेल्दी ठेवाल स्वतःला सुरुवातीपासून, तरच तो चांगला आत्मा तिथे येऊ शकतो. हं. तर हे आपल्या हातात आहे. शेवटी तो आत्मा सिलेक्ट करत असतो, ती बरोबर. प्लेस, राइट? तर चांगल्याच प्लेसमध्ये ते येईल. तर त्यासाठी हेल्दी युट्रस, हेल्दी फॅलोपियन ट्यूब, ओव्हरीज, वजायना, सर्व्हिक्स या सगळ्या 5 जे जागा आहेत गर्भाशयाच्या, त्या हं. सगळ्या डिसीज फ्री असल्या पाहिजेत. म्हणून योग करावा आणि एकदा कन्सीव्ह झालं, तर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये थोडंसं अनकम्फर्टेबल, अनस्टेबिलिटी असते. परंतु तरीही योग फक्त काही आसन नाही. हं. सगळ्यांना दुसरा मिसकन्सेप्शन आहे, की योग म्हणजे फक्त मॅटवर करण्याची बरोबर, जे बरोबर. हातपाय हलवण्याची क्रिया आहे. पण योग ह्याच्या पलीकडे आहे. हं. योग हा एक संगम आहे. शरीर, मन आणि तुमचं श्वासोश्वास आणि आत्मा ह्या चारही गोष्टी एकत्र येतात. ओके. असं आहे. गो अहेड. तर शरीर, मन आणि तुमचा आत्मा हा जिथे एकत्र येतो, त्यासाठी काय साधन आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे तुमचं श्वासोश्वास. बरोबर. म्हणून याच्यामध्ये तुमचं पहिल्यांदा शरीराला स्थिर करावं लागतं. त्यासाठी आसन येतं आणि ब्रीथिंग हा एक माध्यम आहे. म्हणजे आपला श्वास एक माध्यम आहे, की शरीर मनाला कनेक्ट करणारा आणि हं. अवेअर करणारा तुम्हाला. म्हणून मग प्राणायाम प्रॅक्टिस आली. आणि मग हे दोन्ही तुम्ही व्यवस्थित कराल, नंतर पुढे धारणामध्ये जाता. म्हणजे एक कॉन्सन्ट्रेशन होतं हं. आणि जेवढं तुम्ही डीप कॉन्सन्ट्रेशन कराल, तेवढं तुम्ही मेडिटेशनमध्ये जाता. म्हणजे ध्यान लागतं. तर राइट. गर्भ ध्यान लागतं. म्हणून तुम्ही जेवढ्या लवकर होईल, तेवढ्या लवकर योग सुरू सुरू करावा. करायला पाहिजे. बरोबर, बरोबर. सो आता ह्यामध्ये प्रेग्नन्सीला एक ट्रायमेस्टर्स वाईज बायफरगेट केलेलं आहे एव्हरी टाईम. म्हणजे 3 असतील, 4 असतील. यू नो इट वेल. सो आपण ह्याच्यामध्ये जाऊयात. तर जर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये काही एक सुरुवातीला इमोशन्स आणि ह्याची खूप एक घालमेल सुरू असते मनामध्ये, की कशा पद्धतीत होईल किंवा काही वगैरे त्या सगळ्या गोष्टी. तर आपण ह्यापासून सुरू करूयात, की फिजिकल आणि इमोशनल चेंजेस जे आहेत एका लेडीजमध्ये फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये, त्या कशा पद्धतीमध्ये योग हा त्या गोष्टींना हेल्प आउट करेल. फर्स्ट विल टॉक अबाउट चेंजेस कशा पद्धतीमध्ये होतात आणि त्यानंतर आपण बघूयात, की योग कसा आपल्याला ह्यामध्ये हेल्प आउट करेल. तर तुम्हाला सांगता आलं तर? हो. तर सर्वप्रथम म्हणजे जसं मी सांगितलं, की योगची जी डेफिनेशन आहे, की योग चित्तवृत्ती निरोधः. तर बरोबर. आपल्याला चित्त म्हणजे मन, बुद्धी, अहंकार या तिन्ही गोष्टींचा एक कंपोनंट म्हणजे एक पूर्ण भाग असतो. हं. फक्त मनातच नाही तर बुद्धीमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी येतात राइट, आणि अहंकार पण, इगो पण येतो तिथे. आता हे सगळं झालं आपला सूक्ष्म शरीराचा भाग. राइट? तर राइट. एक माणसाचं शरीर कसं एक 3 प्रकारचे शरीर आहे. सर्वप्रथम म्हणजे एक ग्रॉस जे आपण एकमेकांना बघतो. बरोबर. ते एक ग्रॉस म्हणजे आपण स्थूल शरीर म्हणतो. हं. नंतर आपल्याला जे विचार येतात, भावना येतात, या सगळ्या सूक्ष्म शरीराच्या भाग. राइट. त्याच्यामध्ये हे मन, बुद्धी, अहंकारचा पार्ट येतो. आणि जे आपल्याला उत्पन्न करतात म्हणजे ज्याचं कारण शरीर, म्हणजे जे आपल्या आई-वडिलांचे जे स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र येऊन जो भाग होतो आणि त्याच्यानंतर हे सगळे भाग गर्भामध्ये ते बनत असतात. हं, हं. राइट? तर हे बनताना एक स्त्रीला म्हणजे सुरुवातीच्या स्टेजलाच आपण म्हणतो, की सगळे भाग तिथे असतात. आयुर्वेदामध्ये म्हटलेलं की प्रथमे मासे कललम जायते म्हणजे पहिल्या महिन्यातच हं. ते बाळ म्हणजे एक मासाचा गोळा आपण म्हणूया एक सोप्या भाषेत. राइट. ओके. जसा एक पॉटर आहे म्हणजे जो मडकं घडवतो. मडकं घडवतो राइट आणि एक मातीचा गोळा आहे. आता त्या बरोबर, मातीच्या गोळ्याला त्याला आकार द्यायचा आहे. बरोबर, बरोबर. राइट. पण ते पूर्ण जो काही आकार त्याच्या मनात पूर्ण झालेला आहे. हं, हं. बरोबर. तर आता त्याला कसा आकार द्यायचा हे सगळं आणि त्याच्यात सगळं ते मडकं तयार आहे, पण आपल्याला ते दिसत नाही. तर हं. असाच काही हा काळ आहे.
तर त्या आईला जेव्हा पहिल्या महिन्यात तिला पिरियड येत नाही, तेव्हा पहिल्यांदा तिला कळतं, की अरे हां, माझी असू पाळी शकतं. चुकली. म्हणजे हां. मी प्रेग्नंट आहे का? बरोबर. मग ती घरात ती यूपीटी टेस्ट करते. मग यूपीटी टेस्टमध्ये 2 लाईन दिसले, की हां, थोड्याशा उलट्या होतात आहे, चक्कर येते, प्रेग्नन्सीच असावी. असं बरोबर. करत-करत तिचा प्रवास चालू होतो. मग ती बरोबर. डॉक्टरांना भेटते. मग डॉक्टर ते टेस्ट करतात. ते तोपर्यंत 1-1.5 महिन्याचा काळ निघून गेलेला असतो. बरोबर. आणि त्या दरम्यान जी काही मळमळ, चक्कर आजकाल तर हे पण होत नाही खूप जणांना. ओके. ब्रेस्ट टेंडरनेस कालचीच माझी एक केस आहे. ती म्हणाली, की तिला मळमळ, चक्कर असं नाही, हं. तर तिला फक्त ब्रेस्ट टेंडरनेस आणि फटीग, एक्स्ट्रीम फटीग या ओके. 2च सिम्प्टम्स आहेत. ओके. तर असं गरजेचं नाही, की सगळ्यांनाच उलट्या आणि हं, सगळ्यांनाच हं, चक्कर हं. असं काही सिम्प्टम्स असेल. प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी असते. प्रत्येक स्त्री वेगळी असते. तिचं शरीर वेगळं असतं, मन वेगळं असतं. प्रेग्नन्सीची स्टेज वेगळी असते. म्हणून कंपेअर करू नये. जे काही सिम्प्टम्स आहेत, ॲक्सेप्ट दॅट. अडॅप्टेशनची गरज आहे. बरोबर. तुम्हाला ते काय वाटते? काय फीलिंग येते? भाव काय आहे? हे पाहणं गरजेचं आहे. तर आपल्याला तर एवढंच माहिती असतं, की उलटी आली वगैरे तर झालं. झालं प्रत्येक हां, मग. मूव्हीज हां. वगैरेमध्ये तर तेवढंच हां. पाहिलेलं आहे. आणि ते कैरी खावीशी वाटली, चिंच हां, खावीशी हां. वाटली, आंबट काही खावंसं आंबट काही. वाटलं, की आता हे सगळे सिम्प्टम्स बघ साहिल काय होतं ना, या सगळ्या सिम्प्टम्सने त्या स्त्रीचं लक्ष तिच्या शरीराकडे आणि तिच्या त्या बदलाकडे असतं. हं, हं, हं. म्हणजे तू म्हणालास, की शरीरामध्ये काय बदल होतात. तर जसं तिला म्हणजे असं वाटत नाही, की ती प्रेग्नंट आहे कारण पोट वाढलेलं नसतं पहिल्या बरोबर. ट्रायमेस्टरमध्ये. अगदी नॉर्मल सारखंच आणि ती सगळ्या मूव्हमेंट जी रेग्युलर करते तीच ते ते करायला लागते राइट. आणि तिच्या लक्षातही येत नाही. तर ते लक्षात यावं, अवेअरनेस यावा म्हणून हे सिम्प्टम्स आहेत. ओके. आणि त्या सिम्प्टम्सला ती कशी हँडल करते, है ना? त्याला कशी ती काय त्याला म्हणतात सात्म्य स्वतःला अडॉप्टेशन कशी करते, राइट. की जरी आंबट खावं लागलं, तरी किती खावं, किती प्रमाणात खावं, ह्याचं लक्ष ठेवलं पाहिजे, बरोबर. है ना? त्या क्रेव्हिंग्ज ज्या आहेत, कोणाला शुगरची क्रेव्हिंग होते, कोणाला कैरीची क्रेव्हिंग होते. विचित्र क्रेव्हिंग्ज होतात. क्रेव्हिंग्ज असतात आपण ते तर काही तो आपला ऐकलेलं आहे. हां. मग मी एका मूव्हीमध्ये पाहिलेलं, की सिगारेट पिण्याची क्रेव्हिंग्ज होतात हो, लोकांना. आय डोंट नो तुम्हाला हो, माहिती असेल हो. होत असं? माहिती माहिती अल्कोहोल पिण्याची पण क्रेव्हिंग अरे होते. बापरे! तर काहीही म्हणजे ह्याच्यासाठीच आता योग कसा उपयोगी आहे, तर ह्या हं. योगमध्ये 8 पायऱ्या आहेत. हं, हं, हं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे बहिरंग योग आहे ओके, आणि धारणा, ध्यान, समाधी हे 3 अंतरंग योग आहे. आता ओके. ह्याच्यामध्ये यम, नियम म्हणजे काय? तर डूज एंड डोंट्स. राइट, सोशल कंडक्ट आणि पर्सनल कंडक्ट. राइट. ह्याच्यामध्ये मग सोशल कंडक्टमध्ये आपण जर हे गेलो आणि आपण प्रेग्नंट आहोत आणि आपल्याला सिगारेट ओढावीशी वाटली आणि तुम्ही ओढताय आणि तुम्ही प्रेग्नंट आहे. म्हणजे तुम्ही काय इनपुट्स देताय? राइट, तर राइट. गर्भावर आपण जे संस्कार करतो, हं, हे हं. संस्कार जे आहेत ते हेच. तुम्ही तुमचं बिहेवियर कसं ठेवताय? बरोबर, बरोबर. तुम्ही कसं वागताय प्रेग्नन्सीमध्ये ते हं. सगळे इनपुट्स बाळ घेतंय. राइट, डाउनलोडिंग चालू आहे. राइट, राइट, राइट. बरोबर. है ना? राइट. तर तुम्ही जे अपलोड करताय, ते बरोबर. लक्ष ठेवलं पाहिजे, की काय अपलोड करताय. त्याच्यामध्ये व्हायरस तर नाही जात आहे. बरोबर, अगदी बरोबर. राइट. तर म्हणून ते यम-नियम हे तिथे येतात हं, हं, योगचे. हं, आणि नियम म्हणजे स्वच्छता म्हणजे शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे 5 प्रकार आहेत नियमाचे. हं. आणि यमाचे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे ओके. यमाचे. आता ह्याच्यामध्ये अहिंसा म्हणजे नॉन किलिंग म्हणजे कोणालाही असं राग किंवा कोणाला मारण्याची भाव हं, असं हं. नसलं पाहिजे. बरोबर. खरं राहिलं पाहिजे स्वतःशी तरी निदान. हं, बरोबर, बरोबर. आणि तप हे एक तप आहे. एक आई 9 महिने बाळाला तिच्या पोटामध्ये वाढवते. हं, हे हं. एक तप आहे. त्यासाठी तिला बरेच काही सॅक्रिफाईस करावे लागतील. त्याची बरोबर. तयारी तिची मनाची असली पाहिजे. राइट, आणि राइट. प्रायोरिटी हा माझा मेन प्रोजेक्ट आहे सध्या. बरोबर. हे लक्षात ठेवलं पाहिजे, हं. की बाकीच्या सगळ्या गोष्टी सेकंडरी. आणि हे सगळ्यात मोठं काम करते आई. राइट. तर म्हणून तो तप तिथे आला. तुम्ही जसं आता आपण म्हणताय त्यामध्ये खूप लोकं असं म्हणजे एक जनरल मी म्हणतोय, की हं. खूप लोकं हा विचार करतात, की अ, मुलाची भावना लेटर इन लाईफ मी म्हणतोय, की लेटर इन लाईफ त्यांना जर मुलगा स्वतःचा समजत नसेल, की ह्याच्यामध्ये अशी वृत्ती कशी आली? किंवा हं, मग असं कधी आलं? किंवा हं, असे विचार कसा करायला लागला हा? हं, तर लहानपणीची शिकवण एक प्रकारची देऊ शकतो आपण. हं, पण काही गोष्टी अशा मूलभूत आतमध्ये असतील आणि ज्यावेळेस आई प्रेग्नंट असेल,
त्यावेळेस तशा प्रकारची विचारसरणी आईची ती त्या बाळाची प्रॉपर मूलभूत विचारसरणी बनत असेल ना? येस, नक्कीच बनते. त्यासाठीच मी बापरे! सांगताना सांगितलं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. तर सूक्ष्म शरीरात जे चालू आहे, ते कदाचित आपल्याला आत्ता कळत नाही एक्सटर्नली. बरोबर, पण कितीतरी मिलियन्स, ट्रिलियन्स थॉट्स आपले असतात बरोबर. आणि त्यातले कुठले थॉट्स त्या गर्भाला कनेक्ट होतायत हं, माहिती हं, नाही. हं. बरोबर. म्हणून आपण इंग्लिशमध्ये जर सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हटलं, तर हं. कदाचित सर्वांना राइट, खूप राइट. कनेक्टेड बरोबर, वाटेल. बरोबर, बरोबर. तर तोच काही गोष्ट आणि ते जेनेटिक जे येतं म्हणजे कारण शरीर म्हणजे हं, आई आणि वडिलांच्या ज्या जीन्समध्ये असतं. हं, हं. तर ते जेव्हा स्पर्म आणि ओवम ह्याच्यामध्ये जे डीएनए कोडिंग आणि जे काही न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात ते सगळं बरोबर. आलं, जेनेटिक आलं. पण हं. त्याच्यानंतर वातावरण तुम्ही काय देताय? बरोबर. आणि आई ही मुख्य ऊर्जा स्रोत आहे. राइट. इथे आपण जर चंद्र, सूर्य असं जर म्हटलं, तर ह्याच्यामध्ये आई सूर्याचा रोल बरोबर, बरोबर. प्ले करते. राइट. आणि वडिलांचं ते सौम्य भाव असतो चंद्राचा आणि बरोबर. तारे वगैरे सगळे म्हणजे आपले फॅमिली मेंबर्स. राइट, राइट. तर इट इज अ काइंड ऑफ गॅलेक्सी राइट. अगदी सर मस्त. असा विचार केला ना, तर तुम्हाला वाटेल वॉव! म्हणजे मी किती मस्त एक जग निर्माण करते. एक खरंच. बाळ निर्माण करणं, हे आईला ते मोठं एक शक्ती दिलेली आहे देवाने आणि ती राइट. शक्तीला जर त्या स्त्रीने नाही ओळखलं स्वतः, हं. तर मग भीती वाटणे आणि असणं, मग ते बाळ पण एन्झायटी, भीती आणि याच याने हं, येतं. हं, हं, म्हणून हं. भाव काय ठेवता? विचार काय आहेत तुमचे? आणि म्हणून स्वतःला कंडक्ट्स जे आहेत सोशली म्हणा किंवा पर्सनली हे फॉलो करायचे असतात. राइट, खूप राइट. काही कलेक्ट करण्याच्या गोष्टी, अपरिग्रह म्हणजे लेटिंग इट गो. डोंट कलेक्ट, लेट गो. बऱ्याचशा गोष्टी तिला म्हणजे नाही जमणार कदाचित प्रेग्नन्सीमध्ये हे नाही करू शकणार. हं. कुठलं काम आवडीचं मिळतंय तर नाही करू शकणार. इट्स ओके. सो अपरिग्रह तिथे हे सगळे म्हणजे विचाराला तिचं कसं नियंत्रण आणता येईल याचं योग आहे. आता याच्यामध्ये कुठे मॅट आली सांगा? बरोबर, नाही अगदी ना. बरोबर. आणि प्रत्याहार म्हणजे एक आहार म्हणजे आपलं शरीर जे बनलंय ते आहाराने आपण म्हणतो. पण आता आहार हा 2 प्रकार आहे. एक फिजिकल बॉडीला हं, नरिश करत असतो आणि एक मनाला नरिश करत असतो. हं. तर तुम्ही फिजिकल आपण जे जेवतो ते एक लक्षात येतं ग्रॉस लेव्हलला. पण मनात तुम्ही किती जणांना भेटता, बोलता, वाचता आणि आजकाल आपण स्क्रोलिंग करतो. राइट. YouTube म्हणा किंवा Instagram सगळं बरोबर. काही इन्स्टंट. तर हे असं सगळं स्क्रोलिंगच होत चाललंय. राइट. आणि हे सगळं इथे कन्फ्युजन होत चाललंय. सूक्ष्म शरीरामध्ये काय इम्पॅक्ट होतोय ते कळतच नाहीये. बरोबर. म्हणून पहिल्याच ट्रायमेस्टरमध्ये बाळाचं IQ, EQ, SQ. हं, IQ म्हणजे इंटेलिजंट कोशंट, हं. EQ म्हणजे इमोशनल कोशंट आणि SQ म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट. हे सगळं पहिल्याच ट्रायमेस्टरमध्ये तयार झालेलं असतं. राइट. जरी तो मांसाचा हं. गोळा दिसला, तरी बरोबर. त्याच्यामध्ये पूर्ण ह्युमन बीइंग बनण्याची कॅपॅसिटी आहे. राइट, राइट, तर राइट. तुम्ही आत्ताच काय टाकताय ते बघा आणि तुम्हाला मग आता काय करायचं जसं एक मूर्तिकार मूर्ती घडवताना हं, अननेसेसरी दगड काढून टाकतो हं, आणि हं. फक्त मूर्ती मग त्याच्यातून बरोबर, मूर्ती त्या दगडातच असते. पण अननेसेसरी पार्ट काढलं, की ती मूर्ती मॅनिफेस्ट होते. बरोबर. तसं आईला करावं लागतं पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये. राइट, राइट. खूप छान उदाहरण दिलंय तुम्ही हे. कारण की अ, प्रत्येक स्त्री हा विचार नाही करत, की मी ह्या कालावधीमध्ये कशा पद्धतीचा विचार करते हं. आणि तिला म्हणजे ह्या गोष्टीला गांभीर्याने तर घेतच नाही, की हं. माझ्या विचाराचा कसा बाळावरती परिणाम पडणार आहे. हं. हं. आणि आणखीन एक मला खूप आवडलं जे तुम्ही सांगितलं, की मेन प्रोजेक्ट हे आहे. हां. बाकीचं सगळं सेकंडरी आहे. मेन प्रोजेक्ट हे आहे आणि ह्याच्याकडे मग त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. सगळ्या गोष्टी होत राहतील, नंतर आयुष्यात पूर्ण वेळ आहे. पण हे मेन तुम्ही आता एक काम जे हातात घेतलेलं आहे, मग त्याच्याकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. हो. सुप्रजा म्हणतो आपण, सुप्रजा. हां, हां. निर्मिती करायची. श्रेयसी प्रजा. हं. जसं जिजाऊने शिवबाला खूप मनापासून आणि एकदम ठरवून तिने ते बरोबर, कॅरेक्टर्स आणलेले आहेत, की बरोबर, मला वॉरियरच मुलगा पाहिजे. तर हा थॉटमध्ये कन्सेप्शन पहिल्यांदा थॉट्समध्ये होतं. बरोबर. नंतर तुम्ही तुमच्या पार्टनरशी बोलता आणि मग जी ॲक्ट होते तुमची हं, हं, इंटिमेसी जे आहे, फिजिकल ॲक्ट, हं. दॅट इज बाय प्रॉडक्ट ऑफ युअर युनियन, व्हिच बरोबर. हॅज ऑलरेडी हॅपन्ड. राइट. इमोशनल लेव्हलला दोन्ही पार्टनरला वाटतंय, की आम्हाला बाळ हवंय.
तर इथेच झालं कन्सेप्शन. आणि बरोबर. मग आता जे मॅनिफेस्ट होणार ते फक्त तुम्ही बघणार, की हां, अरे बरोबर. हे चाललंय. राइट, राइट, राइट. असं आहे. अगदी बरोबर. आपण जर ह्यामध्ये आपण जर आता योग हा कशा पद्धतीमध्ये पर्स्यू करायचा हं, हं. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये हां, जर आपण बघितला, हां. तर तो त्याच्यामध्ये कसं आहे, अ, जास्त करून योग क्लासमध्ये स्त्रियाच असतात. बरोबर. कारण की पुरुषांना वाटतं की आमच्यासाठी जिम आहे, राइट, आमच्यासाठी योग राइट, नाहीये. हा एक राइट, राइट, गैरसमज आहे, मिसकन्सेप्शन. तर योग हा सर्वांसाठीच आहे. राइट. परंतु क्लासमध्ये बघितलं तर मोर दॅन 75% आर वुमेन. हं, आणि मग त्या योग टीचरकडे येणारे जे स्त्रिया आहेत, त्यांना मेन्स्ट्रुएशन, गायनॅक डिसऑर्डर किंवा प्रेग्नन्सी या हं. गोष्टी असतात. मग त्यात कसा योग शिकावा? तर ह्याच्यावर सखोल असं कुठे नॉलेज किंवा असं काही नव्हतं. हं, हं, हं. मग मी त्याच्यावर खूप संशोधन करून आणि स्वतःचंही अभ्यास जो माझा मेडिकल फील्डचा अभ्यास, हं, आयुर्वेदाचा अभ्यास आणि योगचा अभ्यास हं. अ, एकत्र करून मी एक 3S योग मॉड्यूल असं डिझाइन केलं. राइट. आपल्याकडे बुक आहे. आपण हो. दाखवूयात बुक बघू? आणि त्याच्यावर प्रेग्नन्सी योग, 3S प्रेग्नन्सी योग असं मी मॉड्यूल बनवलं. आता राइट. 3S म्हणजे ही काय? बुक आहे मॅमची. येस. सो हां, गो अहेड. ह्याच्यामध्ये पहिला येस म्हणजे काय? तर स्टेबिलिटी. पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये तुम्हाला कशावर फोकस करायचं? तर स्टेबिलिटी कशी आणायची? कारण आई आणि बाळ दोन्हीही थोडं अनस्टेबल स्थितीमध्ये असतात. हं. एकमेकांना आत्मसात किंवा अडॉप्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये असतात. ती एक प्रोसेस चालू असते. तर त्याला आपण कसं स्टेबल करू? म्हणून एक हेल्थ प्रोफेशनल किंवा योगा टीचर कसं शिकवेल आणि काय तिचा गोल असेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. राइट. तर स्टेबिलिटी हा पहिला येस. पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये स्टेबिलिटी आणण्याचा. तर ह्याच्यामध्ये कुठली-कुठली आसनं, प्राणायाम त्याच्यावर मी बोलते. हं. पहिल्यांदा मी हा 3Sचा प्रोग्राम सांगते. राइट. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये जशी एंट्री होते, तसं ती आई आणि बाळ हे दोन्हीही एकमेकांना स्वीकार केलेलं असतं आणि ती आईलाही मस्त वाटतं. हं, हं, स्टेबिलिटी वाटते ऑलरेडी. हं. ऑलरेडी आपण म्हणजे दिलेलं आहे योग प्रॅक्टिस व्हिच इज स्टेबलायझिंग हर. बट अगेन दिस नाऊ द टाईम वी कॉल इट ॲज अ गोल्डन पिरियड. राइट. गोल्डन पिरियड म्हणतो. का? कारण की ह्याच्यात तिला ऑलरेडी वाटतं, वॉव! मला खूप शक्ती आहे. म्हणजे मी हं, मस्त हं, हं. आहे. हं. आणि मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे क्रेव्हिंग आणि ती थोडी एन्जॉय करण्याचं पण बघते आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये एन्ड्युरन्स वाढवणार आहे. म्हणजे ओके. जे फिजिकल डायनॅमिक प्रॅक्टिस जे करू शकली नाही ती. हं, 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 पहिल्या हं. 3 महिन्यामध्ये कदाचित तिला नाही बसावसं वाटणार क्लासमध्ये. बरोबर. तिला मध्येच उलटी आली, तिला हं. मध्येच दुखायला लागलं, चक्कर आली, तर कदाचित तो क्लास 45 मिनिटाचा पण पूर्ण करू शकणार नाही. तर त्यामुळे आपल्याला हे मधला ट्रायमेस्टर आहे ना, तो एकदम स्टेबल असतो. एक टीचरसाठीही योग शिकवायला आणि स्त्रीसाठी पण. हं, आणि त्याच्यामध्ये बाळाचे जे हृदय नंतर ब्रेन हे महत्वाचे अवयव बनत असतात. हं. मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपण देऊ शकतो. आसनांमध्येही आपण टेलबोन किंवा ॲब्डोमेन, पेल्विक रिजन ह्याच्यावर फोकस करून पेल्विक फ्लोअरची स्ट्रेंथनिंग वाढू शकते. हं. तर दुसरा एस हा स्ट्रेंथ मॉड्यूल आहे. राइट. आपण कशी स्ट्रेंथ आणू शकू. हं. आणि तिसरा एस हा स्पेस मॉड्यूल. जसं सेकंड ट्रायमेस्टर संपेल तसं 7वा, 8वा, 9वा महिना ह्याच्यामध्ये काय होतं, की एकदम पोट वाढलेलं असतं बरोबर. आणि आईला इव्हन श्वास घ्यायलाही त्रास होत असतो. चालायलाही थोडं चाललं की दम लागणं, हं. एक्झर्शन आपण म्हणतो. पेल्विक फ्लोअरमध्ये खूप असं ताण आल्यासारखा, टेलबोन, बॅकएक ह्या सगळ्या गोष्टी, पायावर सूज, या सगळ्या गोष्टी होत असतात. मग ह्याच्यामध्ये स्पेस मॉड्यूल म्हणजे आपण कशी स्पेस क्रिएट करू शकू. राइट. बाळालाही जागा पाहिजे असते कारण बाळ बरोबर, पूर्ण वाढलेलं असतं. बरोबर. आणि जे पाणी म्हणजे एम्निओटिक फ्लुइड जे असतं तेही थोडं-थोडं कमी व्हायला लागतं. म्हणून मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक कस्टमाइज स्वरूपात आपल्याला योग प्रॅक्टिस द्यायची असते हं. आणि त्या स्त्रीकडून करवून घ्यायची असते आणि ओके. तिला थोडा कॉन्फिडन्स देऊन क्लासमध्ये ये, बघ कसं वाटतंय. ॲट द एंड ऑफ द क्लास शी शुड फील हॅपी अँड जॉयफुल अँड पीसफुल. राइट. असं आहे. मग ते मॉडिफिकेशन आणि हेल्प जे चालू असते आतमध्ये गर्भाशयामध्ये जे फिजिओलॉजिकल चेंजेस म्हणा, हॉर्मोन्सचे जे सिक्रिशन चालू असतात, जे सपोर्ट करतात हं. प्रेग्नन्सीला, ते सगळे हॉर्मोन व्यवस्थित तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये येऊन बाळाकडे जे जात असतं ब्लड वेसल, तर कुठले प्रॅक्टिस द्यावे, कुठले नाही, यावरही मी सांगेन. राइट, राइट, राइट. पुढची आपण जी बोलूच प्रश्न आहे हां. त्यावरती. तर 3S योगा मॉड्यूल ह्याच्यावर मी जास्त फोकस केलंय आणि माझ्या थ्रू जवळपास 2000 विद्यार्थी आतापर्यंत या
मॉड्यूलला खूप म्हणजे आवडलं त्यांना आणि ते शिकवतातही. अगदी छान, असं. छान. राइट, राइट. ओके. सो कमिंग बॅक टू द पॉइंट आपण जर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये सेफ योगा जर आपण हां. कुठले योग आपण जर कुठला हो. करू शकतो, तर तो कुठला असेल? हं. आपण त्यावरती सांगत चला. तर सर्वप्रथम जसं मी सांगितलं नियम हं, म्हणजे डूज अँड डोंट्स लक्षात ठेवून आपल्याला काय सूट होतंय आणि काय नाही हे हं. बघून त्यानुसार हे करा. क्रेव्हिंग आलं तर अननेसेसरी क्रेव्हिंगला कसं अव्हॉइड करायचं बरोबर. ते केलं पाहिजे. हाही योग आहे. नंतर आसन प्रॅक्टिस. आसनामध्ये सुखासन, वज्रासन नंतर बॅक म्हणजे जर तुम्ही शवासन करत असाल, तर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये हरकत नाही तुम्ही फ्लॅट पण मोस्टली लेफ्ट लॅटरल साइडला जर टर्न करून झोपलात. हं, बालकासन म्हणतो आपण त्याला किंवा जस्ट रेस्टिंग पोज, रिलॅक्सिंग पोज हे केलं पाहिजे. थोडेसे स्ट्रेचिंग सुरुवातीलाच आसनं करण्यापूर्वीच सूक्ष्म व्यायाम म्हणून आहे. हं, जे जॉइंट्सचे प्रॅक्टिस आहे. छोटे जॉइंट्स, मोठे जॉइंट्स ह्याची प्रॅक्टिसवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं. म्हणजे मग ती ऊर्जा व्यवस्थित होते, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि बाळाची स्थापना व्यवस्थित व्हायला लागते. मग ह्याच्यामध्ये तुम्ही मिसकॅरेज वगैरे अव्हॉइड कराल. आता काही जणांना जर काही कॉम्प्लिकेशन्स असतील, जसं प्लेसेंटा प्रिव्हिया म्हणजे लो लाइंग प्लेसेंटा आहे. प्लेसेंटा काय आहे, तर जेव्हा गर्भ राहतो, त्याच्यामध्ये काय होतं, की बाळाला पोषण करणारी एक एनाटॉमिकल स्ट्रक्चर तयार होतं स्त्रीच्या हं. गर्भाशयात आणि एक आहे प्लेसेंटा आणि दुसरं प्लेसेंटालाच लागून ग गर्भ नाभिनाळ किंवा अंबलिकल कॉर्ड आपण म्हणतो. ते बरोबर. बाळाच्या अंबलिकल रिजनशी कनेक्टेड असतं आणि बाळ आणि प्लेसेंटाचा एक भाग बाळाकडे, एक भाग आईच्या जे एंडोमेट्रियम लाइनिंग आहे, हं, त्याच्यात असतो. हं, आता जो फ्लो होतो म्हणजे आई जे जेवण करते किंवा जे काही आहार जातोय तिचा मानसिक पण, सगळं काही जे ब्लड सर्क्युलेशन बाळाकडे जातं म्हणजे त्या युटरसकडे येतं, युटरसमधून त्या एंडोमेट्रियमकडे, एंडोमेट्रियमकडून प्लेसेंटा म्हणजे ही हं. गादी आहे, बाळ झोपलंय त्याच्यावर, बाळ राहतं त्याच्यात. बरोबर, ते खरं तर सगळं काही आहे बाळासाठी वी कॅन से इट इज अ काइंड ऑफ व्हेंटिलेटर. बरोबर. इट इज प्रोव्हायडिंग एव्हरीथिंग, न्यूट्रिशन, ऑक्सिजन, एव्हरीथिंग. ॲज वेल ॲज इट इज कलेक्टिंग ऑल द वेस्ट प्रॉडक्ट, टॉक्झिन्स जे काही बाय प्रॉडक्ट निर्माण झालेले आहेत ओके, बाळामध्ये, ओके, ते कलेक्ट करतं कार्बन डायऑक्साईड आणि वेस्ट मॅटर. ओके. ते बॅक येतं. तर ती जी प्रक्रिया असते, जे इंट्रायुटराईन सर्क्युलेशन चालू असतं, हं. ते व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्याच्या थ्रू मग बाळाकडे हॉर्मोन्स पण जातात, न्यूट्रिशन पण जातं, ऑक्सिजन पण जातं. तर ओके. ते जितकं चांगलं उत्तमरित्या करता येईल, ते व्यवस्थित राहतं. तर ह्या सगळ्या एनाटॉमिकल गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला प्रॅक्टिस द्यायची. आता हाच प्लेसेंटा जर तो सर्व्हिक्सच्या जवळ असेल, तर मग तिला कदाचित तो जे पाय दोन्हीकडे म्हणजे फाकून किंवा हं, आपण 2 पायामध्ये अंतर ठेवून हं, जे हं. प्रॅक्टिसेस हिप वाइडनिंगचे ते नाही देऊ शकत राइट, अशा स्त्रीला. राइट, म्हणूनच मेडिकल कन्सल्टेशन करणं खूप गरजेचं आहे. राइट, म्हणजे राइट. तुम्ही योग प्रॅक्टिस सुरू करताना असं नका समजू, की हां, हे काय मी जाईन क्लासमध्ये हं, योग हं, हं. टीचरकडून घेईन. पण खूप योग टीचर मेडिकल साइडचे नसतात कदाचित. बरोबर. म्हणून तुम्हाला व्यवस्थित माहिती घेऊन पहिल्यांदा तुमच्या डॉक्टरकडून ग्रीन सिग्नल घ्या, की हं. तुम्ही एलिजिबल आहात आणि तुम्ही हे करू शकता. राइट. मग तुम्ही सुरुवात करू. नाहीतर मग काय होईल, नाहीतर मिसकॅरेज, अबॉर्शन म्हणजे एक कारण नको व्हायला. म्हणजे बरोबर. कारणं वेगवेगळे असतात या गोष्टीसाठी, पण पहिला ट्रायमेस्टर त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे, की जपून राहणं राइट. आणि म्हणजे योगमध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्या गर्भाशयाची पोझिशन कुठे आहे, कशी आहे ते महत्वाचं आहे. हां, एनाटॉमी समजणं गरजेचं आहे. ओके, ओके. म्हणजे राइट. एक गर्भाशयची जी पोझिशन मोस्टली सेफच आहे. सगळं काही नैसर्गिकरित्या होतंय. पण कोणाचं चुकून बरोबर. जर ते प्लेसेंटा खालच्या सर्व्हिक्सच्या बाजूला लागला, हं, 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 हं. व्हजायनाच्या इथे लागला, तर आता प्लेसेंटा जसं मी म्हटलं ब्लड नेटवर्क आहे, सिस्टम आहे, जिथून सगळं ब्लड आईकडून बाळाकडे जातंय. आता तिथेच जर हालचाल किंवा इंज्युरी झाली किंवा काही ट्रॅव्हलिंग केलं, एक्झर्शन केलं, तर ब्लीडिंग होऊ शकतं. बरोबर, तर बरोबर. ती आपल्याला काळजी घ्यायची असते. हं. म्हणूनच प्रेग्नन्सी योग आणि रेग्युलर योग ह्याच्यामध्ये फरक हाच आहे, की तुम्हाला थोडं सावधपणे किंवा मेडिकल कन्सल्टेशन आणि अंडरस्टँडिंगने पुढे गेलं पाहिजे. राइट, एक राइट, राइट. तज्ञांना भेटूनच मग पुढे तुम्ही सुरू करा. राइट, राइट, राइट. आपण जर आता ह्यामध्ये काही जसं आता तुम्ही म्हटलात, की आपण
पाय फाकवून जो आहे तो हं. वाला काही एक स्त्रियांमध्ये नाही केला हां, पाहिजे हां. ज्यावेळेस प्लेसेंटा खाली हं, असेल. हं. तर तशा पद्धतीमध्ये काही एक असे वेगळे योगाचे पोजेस आहेत का जे खरंच कोणी त्या पिरियडमध्ये नाहीच केले पाहिजेल त्या लेडीजनी आणि जर कुठे कोण म्हणजे नकळत कोणतरी सांगत असेल की योगाच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही हे करा, पण त्यांना ते नॉलेज असलं पाहिजेल की हं, नाही ह्या हं, ही हं. हा ही पोझिशन किंवा ही पोज करणं योग्य नाहीये ह्या वेळेत. त्यांना हां, कळलं पाहिजे. हां. पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये हेच हिप वाइडनिंग प्रॅक्टिसेस नका करू, अच्छा. फॉरवर्ड बेंडिंग नका करू, ओके. डीप होल्डिंग ब्रेथ. हं, आता हं. प्राणायाम म्हटलं, की लोकांना वाटतं फक्त ब्रीथिंगचं आहे. प्राणायाम ही डीप प्रॅक्टिस आहे. राइट. सुरुवातीच्या ट्रायमेस्टरमध्ये फक्त ब्रीथिंग अवेअरनेस करा. म्हणजे त्याची प्रोसेस आहे, स्टेप आहे, की पहिल्यांदा तुम्ही अवेअर व्हा. मग सेकंड ट्रायमेस्टरमध्ये तुम्ही रेग्युलेशन करा. जसं हं, लोम-विलोम प्राणायाम आहे, भ्रामरी प्राणायाम आहे, ह्या सगळ्या उज्जाई प्राणायाम आहे. मग ह्या सिस्टमॅटिक शिका. हं, हं. मग ते रेग्युलेशन होतं आणि नंतर तुम्ही होल्ड करा. कारण की जेव्हा तुम्ही होल्ड करता श्वास, तेव्हा तुमचं ॲक्चुअली ते ब्लड सर्क्युलेशनमध्येही जे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांची कॉन्सन्ट्रेशन बदलत असते. राइट. सो यू नीड टू हॅव दॅट स्टॅमिना टू होल्ड ब्रेथ फॉर द बरोबर, लॉंगर टाईम. बरोबर. कधी-कधी ब्लड वेसल डायलेट होतील. मग त्याचा कदाचित वेगळा परिणाम दिसेल. म्हणून आपण प्राणायाम सांगतानाच आचार्य पतंजलीने सांगितले, की हे जर युक्तपूर्वक नाही केलं, तर त्याचे साइड इफेक्ट खूप आहेत. खूप आहे. बरोबर, आणि जर युक्तपूर्वक केले, तर त्याचे फायदे तर अनलिमिटेड आहेत. बरोबर, बरोबर. म्हणून ते एक तज्ञांकडून समजून मगच प्रॅक्टिसला हं, हं. सुरुवात करावं. मग जेव्हा आपण पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये हे सगळे अव्हॉइड करायचे. एक्झर्शन म्हणा किंवा फॉरवर्ड बेंडिंग म्हणा आणि हिप वाइडनिंगचे हं. प्रॅक्टिसेस ते करूच नाही आणि पोटावरचे तर मुळीच नाही. ओके. पोटावर प्रेशर होईल ते तर 9 महिन्यापर्यंत असे कुठले प्रॅक्टिस करू नये. जे आपण पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये करतोय तीच प्रॅक्टिस आपल्याला तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये 8व्या महिन्यात पण करायची असते. बरोबर, तर हे 4 महिने थोडंसं सावध राहायचं. मी सांगेन 8व्या महिन्याचं काय, पण बरोबर. आता सध्या पहिल्या ट्रायमेस्टरचं हे लक्षात ठेवा. राइट, राइट, राइट. आपण आपण जसं बोलतोच आहे, तर त्यामध्ये आपण सेकंड ट्रायमेस्टरकडे वळालो. हं. तर सेकंड ट्रायमेस्टरमध्ये सगळ्यात मेन चेंजेस फिजिकली जर बघायला गेले, तर ते खूप असे स्वेलिंग असतं, अ, पाठदुखी वगैरे असते, पायाला स्वेलिंग वगैरे होते. तर अ, एक असे काही कॉमन आपण योग ट्राय करू शकतो का त्यावेळेस त्याला हो, रिलीफ करण्यासाठी? हो, कारण की हो. ते खूप एक मेजर गोष्ट किंवा एक मेजर चेंज सुरुवात झालेली असते एक हो. स्त्रीच्या आयुष्यातली त्यावेळेस. इनफॅक्ट ॲक्चुअली साहिल काय आहे ना, जेव्हा सेकंड ट्रायमेस्टर होतो, तेव्हा ॲक्चुअली त्या स्त्रीला वाटायला लागतं मी प्रेग्नंट आहे. हं, कारण हं. सडनली ती ॲब्डोमिनल गर्थ पुढे पोट वाढलेलं हं. दिसतं आणि लोकांनाही कळतं तुम्ही प्रेग्नंट आहात. आणि ते जसं-जसं तुम्ही 4था, 5वा, 6वा महिना जसा येईल तेव्हा तर एकदमच वाढलेलं आणि त्यामुळे स्वेलिंग होते हं. किंवा ब्लड फ्लो ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे पायाकडे जातो. मग ब्लड व्हॉल्यूम वाढलेला असतो. ओके. वेन्सकडे जास्त ब्लड कलेक्ट होतं. बरोबर. तर अशा वेळेस मग जसं मी सांगितलं, की स्ट्रेंथ बिल्डिंग ह्याच्यामध्ये आपल्याला ताकद वाढवायची आणि हा गोल्डन पिरियड आहे. म्हणून तुम्ही याच्यामध्ये थोडेसे रिस्कवाले प्रॅक्टिसेस हं. जसं टॉप्सी-टर्व्ही दोन्ही पाय वरती उचलून भिंतीकडे ठेवलं, पण पोटावर प्रेशर नाही येत. हं, अशा हं. पद्धतीची प्रॅक्टिस हं. विथ बॅक सपोर्ट. हं. फ्लॅट झोपायचं नाहीये आता. ओके. सेकंड ट्रायमेस्टर नंतर 9 महिन्यापर्यंत फ्लॅट झोपायचं नाही, शवासनही फ्लॅट करायचं नाही. ओके. डोक्याचा आणि पाठीचा भाग याच्या खाली 2-3 पिलो असे असले पाहिजेत. पूर्ण असं ओके, ओके. हेड अप, हां, इन्क्लाइन असलं पाहिजे. इन्क्लाइन असलं पाहिजे एक्झॅक्टली. ओके. तशा पोझिशनमध्ये इव्हन शवासन पण करायचं असेल तर करायचं. नाहीतर मग लेफ्ट लॅटरल इज बेस्ट पोझिशन आहे. तर पायाची सूज कमी होण्यासाठी आपण हे थोडेसे 2 पाय वरती करून किंवा बरोबर. सर्वांगासन जर तुम्ही योगचे हं, म्हणजे हं, हं. प्रॅक्टिशनर आहात, तर हं. तुम्हाला हे ईझी होईल आणि सर्वांगासनमध्ये कारण पोटावर प्रेशर येत नाही. तुमचं शोल्डर स्टँड आपण म्हणतो त्याला. हं, हं. तर तशा पद्धतीने केलं तर थोडीशी सूज कमी होऊ शकते. ब्लड फ्लो ब्रेनकडे होऊ शकतो. तुमचं एच-पी-ओ एक्सिस जे आहे, हायपोथॅलॅमस पिट्युटरी ग्लँड आणि ऑर्गन्सवर जे ओव्हरीवर जे काही ब्लड सर्क्युलेशन किंवा कनेक्शन असतं, ते हं, उत्तम होतं. हं, हं. त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस नक्कीच करावी आणि ते ब्लड फ्लो ब्रेनकडे झाल्यामुळे मग ते कन्फ्युजन किंवा असं टेन्शन कमी होतं. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं तर टेन्शन घेऊ नये राइट.
आणि शरीराचा जो चेंज झालेला आकार त्याच्यामुळे जर टेन्शन येतं ना एका हं, स्त्रीला, हं. अरे अगदी बापरे, बरोबर. माझा शेप बिघडलाय. बरोबर. आणि बॅक एक वगैरे ह्याला पण आराम मिळतो. नंतर कटिवक्रासन करावं. सेतुबंधासन आहे, ते करावं. अ, बऱ्याचशा प्रॅक्टिस आणि डायनॅमिकमध्ये तर वीरासन, वीरभद्रासन, ओके. उष्ट्रासन या सगळ्या प्रॅक्टिस एवढ्या सुंदर म्हणजे ताकद निर्माण करते पायामध्ये, शोल्डरमध्ये, काफ मसलमध्ये. पेल्विक फ्लोअर खूप छान होतो हं. त्याच्यामध्ये. कारण पेल्विक आपण तयारी करतोय सेकंड ट्रायमेस्टरमध्ये अ, अ, की डिलिव्हरी आता तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये. बरोबर. इन ॲडिशन टू धिस वी नीड टू पे अटेन्शन की ह्याच्यामध्ये बाळाचं हृदय बनतंय. बाळाचं ब्रेन बरोबर, मॅनिफेस्ट होतं म्हणजे बरोबर. बनलंय तर पहिल्याच ट्रायमेस्टर पण मॅनिफेस्ट होतं. तर आयुर्वेदामध्ये छान सांगितलेलं आहे, की पंचमे मन प्रति बुद्धीतरम भवती म्हणजे 5व्या महिन्यात मन बुद्धीकडे जायला लागतं. 4थ्या महिन्यात मन तयार होतं. हं. 5व्या महिन्यात मन बुद्धीकडे जायला लागतं आणि 6व्या महिन्यात षष्ठे बुद्धी. म्हणजे 6व्या महिन्यात बुद्धी बाळाला कळायला लागतं, कॉग्निटिव्ह एबिलिटी येते. ओके. तर या दरम्यान तुम्ही राइट लेफ्ट ब्रेनवर काम करू शकता हं, बाळाच्या. हं, हं. ओके. तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये पण जे बॅलन्सिंग प्रॅक्टिस आहेत, हं, हं. म्हणजे विथ वॉल सपोर्ट म्हणा किंवा राइट हँड, लेफ्ट लेग असं ऑल्टरनेट किंवा ऑल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रीथिंग. तर हं. लॉजिकल ब्रेन आणि आपला क्रिएटिव्ह ब्रेन हं. या ब्रेनवर ॲक्टिव्हिटी चालू होते आणि ओके. बाहेर पण तुम्ही बुद्धिबळ खेळा. जसं आता राइट. आपण म्हटलं गुकेशचं हं, हं. एक्झाम्पल राइट, घ्या, राइट. अगदी बरोबर. की किती वर्ल्ड फोकस आहे. चॅम्पियन झालाय. हां. आई-वडिलांना किती प्राउड फील राइट, होतंय. तर राइट. आपलं बाळ असं असावं, अगदी म्हणजे बरोबर. आजचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर. तर खूप जण बाहेर मोठी-मोठी दुसरी उदाहरणं देतात, पण कशाला आपण जावं त्या ह्याच्यात. बरोबर, आपल्यासमोर जे उदाहरण आहे ते घ्या. बरोबर, राइट? तर असं जर आपल्याला बाळ पाहिजे, तर तुम्ही बुद्धिबळ खेळायला सुरुवात करा 6व्या बरोबर. महिन्यात. अ, राइट, नवरा-बायको दोघं बसा राइट, दररोज. राइट, राइट. बाळाशी बोला, काही रीडिंग करा, हं, भगवद्गीता वाचा, हं. है ना? चांगले विचार ऐका. उगाचच स्क्रोलिंग करण्यापेक्षा हे नक्कीच बाळाला घडवण्यासाठी उपयोगी पडेल. तर अशा पद्धतीने सेकंड ट्रायमेस्टर राइट. आहे. ओके. सो आता आपण फर्स्ट पाहिला, सेकंड पाहिला. तर आता थर्ड ट्रायमेस्टरमध्ये कशा पद्धतीमध्ये काळजी किंवा कशा पद्धतीमध्ये वर्कआउट करतात हे सगळ्या गोष्टी? तर जसं आपण आसन, प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत हं, सेकंडमध्ये. तर थर्ड ट्रायमेस्टरमध्ये स्पेस क्रिएशन हं. म्हणजे आपण स्पेस कशी वाढवू शकू. तर ह्याच्यामध्ये जसं आपण पहिल्या आणि दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये काही पोजेस आहेत जे स्पेस क्रिएट करतात त्या ॲड करू शकता. अलोंग विथ दॅट 7व्या महिन्यात स्पेसिफिकली 7व्या आणि 9व्या महिन्यात ह्या गोष्टी करायच्यात. 8व्या महिन्यात नाही. ओके, मी सांगते का ओके, नाही ते. ओके. तर 7व्या महिन्यात तुम्ही हे इव्हन उष्ट्रासन म्हणा हं, किंवा मार्जरी आसन, कॅट काऊ पोज आपण म्हणतो, बिकली आसन आणि मार्जरी आसन. हं. ते खूप छान आहे बॅकसाठी आणि शिवाय उत्कटासन, मलासन म्हणजे राइट, जे आपण म्हणतो ना स्क्वॉटिंग, राइट. डक वॉक. डक वॉक 9व्या महिन्यात करावा किंवा 7व्या महिन्यात करून 8व्या महिन्यात थोडा रेस्ट घेऊन मग 9व्या महिन्यात पुन्हा सुरू करावं. हं, हं. याने काय होतं, की पेल्विक फ्लोर आणि व्हजायनल डिलिव्हरीला म्हणजे चांगलं जागा मिळू शकते राइट. आणि बाळाचं जे रोटेशन चालू असतं, हं, तर हेड लो असेल तरच व्हजायनल डिलिव्हरी होऊ शकते. तर त्यासाठी आईने प्रयत्न करावा. त्याच्यामध्ये मग व्हिज्युअलायझेशन हे गरजेचं आहे आणि जर ती ट्रॅव्हल करणार असेल, तर तिने 7व्या महिन्यातच ट्रॅव्हल करावं. खूप मुली विचार करतात, की मी आईकडेच जाऊन डिलिव्हरी करेन. हं, तर हं. तेही एक एक्सटर्नल टेन्शन नसावं. टेन्शन देणाऱ्या गोष्टी पहिल्यांदा कमी कराव्यात तिसऱ्या बरोबर. ट्रायमेस्टरमध्ये आणि भीती जी आहे तुम्हाला, ती घालवण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासाठी मग कॉन्सन्ट्रेशन प्रॅक्टिसेस जसं त्राटक आहे. एका गोष्टीवर तुम्ही जितका वेळ लक्ष देऊन लाँग अटेन्शन स्पॅन ठेवाल, हं. त्याला त्राटक आपण म्हणतो. मग ते कॅन्डल बरोबर करा किंवा ओमकारवर करा, ओके. डॉटवर करा. तर ह्याने काय होतं तुमची कॉन्सन्ट्रेशन प्रॅक्टिस वाढते आणि कॉन्सन्ट्रेशनच खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा कळा येतील, तेव्हा ह्या खऱ्या आहेत, की फॉल्स आहेत. हं. हे कळायला आईच आहे ना, आईलाच ते बरोबर, पहिल्यांदा जाणवलं पाहिजे. बरोबर. नाहीतर मग ते मिमी मूव्हीजमध्ये दाखवलेलं बघा. मिमी मूव्ही पाहिला असेल तर नाही पाहिलेलं मी. ती सरोगेसीवर मूव्ही आहे. ओके. त्याच्यामध्ये तिला कळा चालू होतात आणि हं. तिचं म्हणजे डिलिव्हरीसाठी ती जयपूरला तिला घेऊन जायचं असतं. ओके. तर लाँग आहे पण तिला त्या फॉल्स पेन असतात. हं. त्याच्यामुळे ते
होतात, नाही होत, होतात, नाही होत. कळा म्हणजे दुखतं, हं. पुन्हा राहतं, दुखतं, पुन्हा राहतं. तर हे जाणीव त्या आईला झाली पाहिजे, की बरोबर. ह्या कळा माझ्या खरा ट्रू लेबर पेन आहेत, की फॉल्स लेबर पेन फॉल्स. आहे. बरोबर, आणि बरोबर. त्यासाठी तिला थोडं कॉन्सन्ट्रेशनची प्रॅक्टिस असली पाहिजे, ब्रीथिंगची प्रॅक्टिस असली पाहिजे. कसं मी होल्ड करू? हं, म्हणून हं. या तुमची जी हॉस्पिटल बॅग आहे ती रेडी असू दे. कोण सपोर्ट सिस्टम आहे, फोन नंबर, डॉक्टर हे सगळं प्रिपेअर करून ठेवा. म्हणजे टेन्शन होणार नाही शेवटच्या बरोबर, मोमेंटला, बरोबर. राइट? तर हा पण एक योगच आहे. राइट, राइट, राइट. आणि मग 8व्या महिन्यात जसं मी म्हणाले, की 8व्या महिन्यात काय आहे, की बाळ आणि आई आतमध्ये कुठेतरी एकमेकांशी कनेक्टेड असतात, राइट? बरोबर. बॉन्डिंग आहे आणि दोघांनाही जाणीव झालेली असते, की आता फक्त लास्ट मंथ आता जवळ हं. आले. म्हणून ते बाळ रोटेट करायला लागतं. तर आयुर्वेदाच्या मताने सांगायचं झालं तर ओज म्हणून एक पार्ट म्हणजे एक ऊर्जा, हं, एनर्जी. हं, हं. ती कधी आईत असते, कधी बाळात असते. तर म्हणून जेव्हा आईत असते आणि त्या दरम्यान जर काही कळा आल्या, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी जर झाली, तर कदाचित बाळाच्या जीवाला धोका असू शकतो. होतो. बरं. आणि ओके, ती एनर्जी जर बाळामध्ये असेल, तर आईच्या जीवाला धोका असतो. ओके. म्हणूनच असं सांगितलंय, की 8व्या महिन्यात स्टेबिलिटी. म्हणजे आराम करा, जास्त एक्झर्शन करू नका, टेन्शन नका घेऊ. हं, हं. जी तुमची मॅटर्निटी लिव्ह आहे 8व्या महिन्यात घ्या. 9व्या महिन्यात वाटलं तर पुन्हा जायचं तर जा. 9वा महिना सेफ आहे ओके, मोस्टली. ओके, ओके. पण 8वा महिना थोडं सावध राहा आणि अच्छा. बी अवेअर, की कधी मला कळा कशा असतात, त्याचं एज्युकेशन घ्या. राइट, राइट. आता खूप जण एज्युकेशन देतात त्याचं हं. 3ऱ्या ट्रायमेस्टरमध्ये. आणि रोल ऑफ हसबंड पण महत्वाचा आहे राइट. समजणं, की असं नाही फक्त आईचीच सगळी बरोबर. रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग तूच जा डॉक्टरकडे, मग तूच सगळं कर. असं नाही, ते राइट. वडिलांनाही माहिती असलं पाहिजे. म्हणून आणि ऑक्सिटोसिनचा सोर्स आहे वडील ना. हं, हं. म्हणजे बरोबर. त्या स्त्रीसाठी ऑक्सिटोसिन कुठून येणार आहे? ऑक्सिटोसिन काय आहे? हॅपी हॉर्मोन आहे ओके. आणि लव्ह हॉर्मोन आहे. तो हॉर्मोन सिक्रेट झाला पाहिजे 9व्या महिन्यात राइट. व्यवस्थित. ओके, तर ओके. मग त्या कळा व्यवस्थित येणार आणि बाळाला ते पुश व्यवस्थित मिळणार. ओके, ओके. मग बाळ ते व्यवस्थित बाहेर येऊ शकतं. राइट. कॉर्टिझॉल लेव्हल कमी होऊ शकते किंवा बॅलन्स होऊ शकते. हं, तर हं. हे हॉर्मोनल जे केमिस्ट्री असते, त्याच्यावरही काम करायला लागतं. तर म्हणून बरोबर. आपल्याला योग कशा पद्धतीने आपल्याला त्या स्त्रीला हं, हं. सांगणं आणि करून घेणं, हे खूप बरोबर, महत्वाचं. बरोबर, बरोबर. ओके, ओके. आपण जर आता जसं आपण तुम्ही म्हटलात, की अ, वडिलांचा रोल किती इम्पोर्टंट आहे आणि त्याच्यानी ऑक्सिटोसिन किंवा हॅपी हॉर्मोन्स आणि हे सगळे हॉर्मोन्स हॉर्मोन्सचा खूप एक परिणाम पडतो. हो, हो. तसं स्ट्रेस आणि अँक्झायटी या सगळ्या गोष्टींचा पण खूप परिणाम हो, पडू शकतो हो, आपल्या हो. बाळावरती. तर योग म्हणजे बरोबर. बॅलन्स आहे. राइट. अ, ते भगवद्गीतामध्ये त्याची व्याख्या आहे. हं. समत्वम योग उच्यते. ओके. म्हणजे समत्व आणण्याचं काम योग करतो. हं. जर जास्त झालं असेल कॉर्टिझॉल तर त्याला एक ऑप्टिमम लेव्हलपर्यंत. लेव्हलपर्यंत आणणं. राइट, 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 राइट. जर आपण बघायला गेलं तर योग हा आईचं आणि बाळाचं हे बॉन्ड वाढवायला पण मदत करतो? हो, तर ओके. बॉन्ड ऑलरेडी ते बॉन्डेडच आहेत. राइट. पण कॉन्शियसनेस हं, जेव्हा आई कॉन्शियसली काही गोष्टी करते. हं. तुला जर आठवतंय तर म्हणजे गावी आपल्याकडे बायका कशा ते स्वेटर विणायच्या, हं, हं. राइट? राइट, तर स्वेटर विणणं हा म्हणजे काय, ती त्या बाळाचं विणता-विणता तिच्या मनात त्या बाळाचे विचार येतात. राइट. म्हणजे ते बॉन्डिंग होत चाललं, है ना? बरोबर, तर बरोबर. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड हं. अ, युनिव्हर्सिटी ह्याच्यामध्ये दोन्हीकडे एक रिसर्च झालेला आहे आणि ते ओके. त्यांनी फाइंड आउट केलेलं आहे, कारण ते लोकं खूप रिसर्चवर राइट. विश्वास अगदी ठेवतात, बरोबर. की ज्या महिलांनी प्रेग्नन्सीमध्ये योग प्रॅक्टिस केलेली आहे, हं, हं. त्यांची कॉर्टिझॉल लेव्हल ड्रॉप डाउन होऊन समतोल होऊन ओके. डिप्रेशन ह्या लेव्हल कमी झाल्यात आणि ज्या महिला कमी स्ट्रेसफुल आहेत, हं, डिलिव्हरीची भीती कंप्लीटली गेलेली आहे आणि करेजियस आहेत, कॉन्फिडन्स आहेत आणि हं, निसर्गाच्या जे प्रक्रियेवर विश्वास ठेवतात, हं. त्यांची जी डिलिव्हरी झाली मोस्टली वजायनल डिलिव्हरी झाली आणि बाळही खूप बॉन्डेड आहेत त्या आईबरोबर. राइट, तर असं दिसण्यात आलेलं आहे स्टडीमध्ये. राइट, राइट. त्याच्यामुळे बाळाचं बॉन्डिंग जर तुम्हाला करायचं असेल, तर काही अशा ॲक्टिव्हिटी नक्कीच ॲड कराव्या. राइट. आज आपण फक्त YouTube किंवा हातात मोबाईल घेऊनच पूर्ण प्रेग्नन्सी गेली असेल, तर बाळ पण येऊन
पहिल्यापासूनच मोबाईल राइट, हातात राइट. असणार अगदी आणि बरोबर. स्क्रोलिंग. नंतर तुम्ही सांगू शकत नाही, "ए लक्ष दे, ठेव तो मोबाईल." असं कसं म्हणू शकाल? बरोबर, मग ते बरोबर. ठेवणारच नाही कारण तुम्ही ऑलरेडी संस्कार टाकलेले आहेत. राइट, है राइट. ना? अगदी बरोबर. तर मग बाळाशी बॉन्डिंग होते ही सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. म्हणून योग हा 100% प्रेग्नन्सीच्या दरम्यान केला पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये योग फॉलो करण्याची काही एक वेगळी स्पेसिफिक टायमिंग असतो का? तो कसा असला पाहिजे? अ, बघ योग करण्याचा टायमिंग तसं जर म्हटलं हं, तर आसन आणि प्राणायाम आणि मेडिटेशन ह्या 3 गोष्टींबद्दलच मी म्हणेन. तर आसन करायला मोस्टली आपले सकाळ-सकाळ जो वेळ असतो, हं, तो उत्तम आहे. हं. पण आपण उठतोच आजकाल 8 वाजता. राइट. 4:30 ते 5:30 म्हणजे 4:30 4च्या नंतरचा टाईम ब्रह्ममुहूर्त समजला हं. जातो. तर त्याच्यामध्ये मेडिटेशन करायचं कारण की युनिव्हर्सल एनर्जी खूप म्हणजे शांत असते आणि तुम्ही कितीतरी सबकॉन्शियस प्रोग्रामिंग करू शकता, पॉझिटिव्ह अफर्मेशन करू शकता. राइट, तर राइट. हा पहिला तुम्ही डोस घेतला बरोबर. योगचा. दुसरा डोस जसं तुम्ही उठून नंतर शॉवर करण्याच्या अगोदर जर तुम्हाला आसनं करायची आहेत, तर ती हं. आसनं करू शकता. कारण कफाचा काळ असतो, थोडं जड असतं अंग आणि बरोबर, मोस्टली थंडीमध्ये आपण बघतो, की जॉइंट्स वगैरे असे स्टिफ झालेले असतात. तर बरोबर. ब्लड सर्क्युलेशन कसं होईल? आणि पूर्ण रात्रभर आपण झोपलेलो, तर त्याच्यामुळे थोडी बॉडीला चार्ज करण्यासाठी आसनं प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यामध्ये बरोबर. सूक्ष्म व्यायाम झालं. इव्हन सूर्यनमस्कार आपण सेकंड ट्रायमेस्टरमध्ये करू शकतो. ओह! त्याच्यात मॉडिफिकेशन आहे बरं का. ओके. आपण जसे रेग्युलर करतो तसं नाही. हं, हं. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचंय. थोडं 2 नीजमध्ये डिस्टन्स ठेवून जेव्हा तुम्ही फॉरवर्ड बेंड करता, पोटाच्या इथे कंप्रेशन नाही आलं पाहिजे. अशा काळजीने हं, योग हं. करायचा आणि तो अंडर गाईडन्सच करावा. राइट, मग आम्ही राइट. सांगतोय आपल्या ऐकून बरोबर. नको कोणी करायला. राइट, राइट, ठीक आहे. राइट. तर पण करतात हे हं, चार्जिंग मिळण्यासाठी आणि नंतर वन्स यू आर रेडी मग इथे प्राणायाम पण करू शकता तुम्ही. थोडं हं. ब्रीथिंगचं प्रॅक्टिस, अवेअरनेस कारण तुमचा डे सेट होत असतो. हं, हं, तर हं. तुमचं सगळं प्लॅनिंग, अफर्मेशन काय करायचंय हे सगळ्या गोष्टी इथे सकाळीच सेट होतात आणि बरोबर. एकदा ते सेट झालं की मग तुमचं शेड्यूल त्याप्रमाणे चालत राहतं. राइट, की राइट. सगळ्यांनी हे ऑब्झर्व्ह करा आणि स्पेसिफिकली इन प्रेग्नन्सी. हं. तुम्हाला जर प्रेग्नन्सी सुखकर आणि जॉयफुल करायचं असेल, कन्फ्युजन नको क्रिएट करायला, एक्झर्ट नको वाटायला, तर अशा पद्धतीने तुम्ही दिवस चालू करा. ओके. आणि मग पुन्हा एकदा तुम्ही ऑफिसमध्ये जर काम आजकाल महिला काम करतातच आणि हं. प्रेग्नन्सी काही आजार नाही, की तुम्ही सुट्टी घेऊन घरी बरोबर, बसा. बरोबर. करू शकतात काम तुम्ही. पण जेव्हा तुम्ही ऑफिसला जाता थोडंसं इन बिटवीन 1-1 अवरच्या नंतर थोडंसं ब्रेक घेऊन चालणं, वॉकिंग करणं खूप हं, हं. गरजेचं आहे. ब्रीथिंग पुन्हा डीप इन्हेल, एक्झेल फक्त ब्रेथ अवेअरनेस 10 राउंड केले. राइट. हे गरजेचं आहे. हायड्रेशन व्यवस्थित ठेवणं किंवा इव्हन आहारावरही लक्ष दिलं पाहिजे. कारण बरोबर. फक्त योग करूनच तुम्ही हेल्दी नाही, तर तुमचा आहार, फूडवर लक्ष असलं पाहिजे. राइट. न्यूट्रिशन, फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स पाण्यामध्ये सोक करून खाल्ले पाहिजेत. तर त्याच्यामधले सगळे जे मायक्रो, मॅक्रो न्यूट्रिएंट ते ॲब्झॉर्ब झाले पाहिजेत. तर ती आतमध्ये जे ब्लड सर्क्युलेशन चाललंय ते राइट, सुरळीत होईल राइट. आणि बाळाला काही त्याचे जर्क लागणार नाही. बरोबर, बरोबर. प्रवासामध्ये जसे बंप्स असतात तसे राइट, राइट, लागणार नाही. राइट, राइट. राइट? तर ह्या गोष्टीची काळजी घ्यावी हं. आणि नंतर संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरी येता, त्याच्यानंतर पुन्हा एकदा जरा कट ऑफ करून एक्सटर्नल वर्ल्डशी थोडं एलिमिनेट डिस्ट्रेस करून, तर बरोबर. त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा ब्रीथिंग प्रॅक्टिस आणि मेडिटेशन प्रॅक्टिस राइट. करून मग पुन्हा संध्याकाळचं अ, तुम्ही जो काही जेवण म्हणा, गप्पा म्हणा किंवा काही बघण्याचं, हं, रीडिंगचं हं, काही हं, हं. असेल शेड्यूल ते करा आणि झोपण्याच्या आधी पुन्हा ओंकार चॅन्टिंग ओके. किंवा एखादं म्युझिक ऐकणं. तर असा जर तुम्ही दिवस शेड्यूल केला, तर आय थिंक हे मस्त आहे म्हणजे राइट. आणि ते बाळालाही रेग्युलर तुम्ही दिनचर्या सांगितली आहे आणि बरोबर. कधी झोपताय हे, तर बाळ शिकतंय, राइट, राइट. की अगदी तुम्ही कधी बरोबर. जागे असता, तुम्ही कधी कधी झोपता. झोपता, तुमचं काय चालू आहे, कधी जेवण येतंय, बरोबर, बरोबर. असं. हे ह्यामध्ये आता जसं तुम्ही म्हटलात, तर 2 गोष्टी मला आठवल्या, की मेडिटेशन जर म्हटलं, तर खूप काही एक चक्रास वगैरे असतात. लोकं हं, चक्रास फॉलो करतात. हं, हं. तर ते पण हेल्दी आहे, करू शकतात लोकं राइट? की नक्कीच. ओके. आता चक्र म्हणजे काय तर आपल्या शरीरात जे 3 प्रकारच्या नाडी असं म्हटलेले हं, आहेत. हं. ॲक्चुअली आपल्या शरीरात 72,000 प्लस नाडीज आहेत. ओके. ओके. आणि त्या मोस्टली आपण म्हणतो, की नाभीच्या इथे हं, कनेक्टेड आहेत सगळे. हं, हं. आता मॉडर्न सायन्सच्या नुसार आपण म्हणू, की नर्व्हज, राइट, सेन्सेशन, ब्लड वेसल ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड. राइट. पण योगच्या दृष्टिकोनाने 3 नाडी महत्त्वाच्या आहेत. एक आहे हं, हं.
इडा नाडी, हम्म. जी लेफ्ट नॉस्ट्रिलशी कनेक्टेड आपण समजतो, ओके. आणि एक आहे पिंगला नाडी, हम्म. जी राईट नॉस्ट्रिलशी कनेक्टेड आहे. आणि राईट आणि लेफ्ट म्हणजे चंद्र आणि सूर्य असं. ओके. पिंगला ही सूर्य नाडी आहे, इडा ही चंद्र नाडी, चंद्रनाडी. ओके. आणि मधली सुषुम्ना नाडी. ओके. तर आपली जी एनर्जी आहे किंवा जी नाडीमध्ये जे काही सेन्सेशन किंवा हम्म. भाव आहेत, हे सगळे ह्या तिन्ही नाडी जिथे जिथे ज्या ज्या पॉइंटला एकत्रित येतात, संगम जिथे होतो, तो पॉइंट म्हणजे चक्र पॉइंट आपण म्हणतो. Right. इडा, पिंगला आणि सुषुम्ना हे Right. जिथे भेटतात ते चक्र. तर असे आपल्या शरीरात हे 7 पॉइंट आहेत. जसं एक जो मेन इम्पॉर्टंट पॉइंट सुरू होतो तो मूलाधार, म्हणजे बरोबर. आपला जो पेरिनियम रिजन आहे, जे नायटल रिजनच्या इथे. आता हे दिसत नाही बरं का, तुम्ही डायसेक्ट जरी केलं ना शरीराला, तरी कुठे दाखवा मला चक्र, हे बरोबर. दाखवता येणार नाही. हे सटल आहेत. Right. ओके. ते काय ते म्हणतं, सूक्ष्म शरीराद्वारे तुम्ही बरोबर. ते भाव कळू शकतो तुम्हाला. Right. ते जर तुम्ही सबकॉन्शियसली सबकॉन्शियसली तुम्ही तुम्ही फील करू फील करू शकता. शकतात. राईट. एनर्जीज आहेत राईट. तिथे. राईट. तर तिथे तुम्ही काय करता, सर्व एनर्जी आपली त्या पॉइंटला आहे. म्हणूनच त्या त्या मूलाधार चक्रालाच आपण स्टिम्युलेट करून पुढे ती एनर्जी आपल्याला सुषुम्नामध्ये आणायची असते. राईट. जेव्हा आपण ते सक्सेसफुल होऊ, तेव्हा मग पुढचा प्रवास चालू होतो. तो दुसरा म्हणजे स्वादिष्टान चक्र. आता बरोबर. स्वादिष्टान म्हटलं की सगळ्यांचं ते स्थान आहे, अधिकाराचं स्थान आहे स्वादिष्टान. बरोबर. आणि तिथेच आपण सगळे पहिले होतो. राईट. राईट. आपण सगळे जन्मलो आईच्या गर्भाशयात. गर्भाशयातून. बरोबर. तर ते आपलं अधिष्ठानाचं चक्र आहे, तर ते येतं. मग जिथे बाळ आहे ते स्वादिष्टान चक्र. मग आईने जर मूलाधार स्वादिष्टान चक्रावर जर ध्यान केलं तर खूप मस्त एनर्जी फॉरवर्ड होते. राईट. आता त्याच्यानंतर येतं नाभी चक्र, हे अग्निचक्र. जसं मी सांगितलं की 72,000 नाडीज तिथे आहेत. आता आपण पहिल्यांदा जर काही घेतलं असेल, न्यूट्रिएंट म्हणा, ऑक्सिजन, जे काही असेल ते कुठे येतं पहिल्यांदा? नाभी नाळ कुठे कनेक्टेड असते? बरोबर. नाभी नाळ, अंबलिकल कॉर्ड, म्हणजे अंबलिकसनेच आपण तोंडाने नाही घेत. बरोबर. आपण पहिल्यांदा नाभीने घेतलेलं आहे एनर्जी. राईट. म्हणून ते अग्निचक्र आहे. राईट. राईट. मग त्याच्यावर म्हणजे जर तुम्हाला डायजेशन किंवा इनडायजेशन, नॉशिया, खूप सारे डायरिया, डिसेंट्री किंवा गट इश्यू, आपण म्हणतो सेकंड ब्रेन, त्याच्या खालीच बरोबर. आपलं गट बॅक्टेरिया वगैरे सगळं, इंटेस्टाईन, Right, स्मॉल right. इंटेस्टाईन, ऍब्झॉर्प्शन सगळं असतं. तर तो चक्र जर चांगला असेल तर मग तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होणार आहे. तर तुम्हाला जर तसं काही इश्यू असेल तर अग्निचक्र, नाभी चक्रावर लक्ष द्यावं, नाभी चक्र ध्यान करावं. नंतर जर इमोशनल काही इश्यूज असतील तर अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. राईट. म्हणजे काही इमोशनल कन्फ्युजन असेल आणि बाळाला जर इमोशनल इंटेलिजंट करायचं असेल तर नक्कीच पहिल्यांदा आईने स्वतःच्या इमोशनवर काम करावं, है ना. राग, रुसवे जे काही आहे ते सगळं बरोबर. बरोबर. ड्रॉप डाऊन करून हाऊ यू कॅन ओव्हरकम युअर सेल्फ. तर त्या गोष्टी अनाहत चक्राच्या आहेत. आता हे अनाहत पासून पुढे जर तुम्ही गेलात तर खूप मस्त, कारण की आता हे हायर चक्राचे राईट. पॉइंट्स आहेत. विशुद्धी आणि हे आज्ञा. विशुद्धी हे आपलं इथे थ्रोट चक्र. ओके. आता तिथे आपला व्हॉइस बॉक्स आहे, आणि आपलं फॅरिक्स, लॅरिक्स हे सगळं सगळं, आणि थायरॉइड ग्लँड, thyroid gland. पॅराथायरॉइड ग्लँड, Right. हे सगळं आहे. इथूनच आपले जे ब्लड जातं ब्रेनकडे, कॅरोटेड आर्टरी, हे सगळं. तर विशुद्धी हे कम्युनिकेशनचं पॉइंट आहे. तर राईट. इथे कम्युनिकेशन लेवलला म्हणजे तुम्ही बाळाशी कम्युनिकेट कसं करताय, तुम्ही काय ऐकताय हे पण. तर विशुद्धी चक्र हे इम्प्रूव्ह करा. मग बाळ पण कम्युनिकेशन स्किल Right. शिकूनच बाहेर येईल. बरोबर. बरोबर. नंतर येईल आज्ञाचक्र, म्हणजे इथला पॉइंट. हम्म. म्हणजे तुम्ही ऑर्डर द्या, कारण इथे जी आहे ती पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमस, म्हणजे सुपर बॉस राईट. असं आहे. हे जे ऑर्डर देणार ते सगळं हे खालचे Follow जे करणार. चक्र आहेत ते फॉलो करणार. बरोबर. सो इफ यू आर एबल टू रीच टू युअर हायर चक्र हम्म. अँड देन यू ट्रान्झेंड, बरं जर्नी इथेच थांबत नाही, तुमची सहस्रदार आणि त्याच्या बियॉन्ड, म्हणजे ह्या फिजिकल जे चक्र आहेत त्याच्या बियॉन्ड जर्नी आहे. तर ती स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स करायचा असतो. प्रेग्नन्सी हा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स घेण्याचा एक अपॉर्च्युनिटी आहे स्त्रीला, राईट. की त्या जीवाने तुम्हाला, एक आत्म्याने एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे की तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायची. एक स्त्रीचं आईमध्ये परिवर्तन होतं, बरोबर. मातृत्वामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे गर्भसंस्कार म्हणा किंवा योग म्हणा, बाळासाठी म्हणून आपण करतो, पण तो आईसाठी आणि फॅमिलीसाठी आहे. असतं. बरोबर. आणि
बाळ जर आपलं चांगलं म्हणजे तुम्ही करताय आणि बाळामध्ये ते गुण उतरले, तर ते बाळ हे जगाला चेंज करण्याचं सामर्थ्य ठेवू शकतो. बरोबर, जसे आपले शिवाजी महाराज म्हणा किंवा स्वामी विवेकानंद म्हणा. बरोबर, बरोबर. ना, अगदी तर बरोबर. एक बाळच आजकाल आपण करतो आणि ते जर आपण लक्ष देऊन आणि पूर्ण वेळ देऊन जर नाही केलं, तर मग काय उपयोग? बरोबर. असं आहे ना. म्हणजे काय म्हणतात आपण तुम्ही पूर्ण विषयाच्या खोलीला गेलेला आहात हां. आता, की हा विचार करणं खरंच प्रत्येक पॅरेंटनी गरजेचं आहे, की तुम्ही का जर एकच बाळ करणार असाल, तर तुम्ही त्याच्यावरती किती लक्ष दिलं पाहिजे. येस. त्यासोबत जसं आपण हे म्हटलं आता खूप काही लेडीज असतात त्या टीव्हीवरती किंवा काही एक चॅनल्स असतात त्याच्यावरचे योगा बघत असतात. हं, तर ते योगा करून काही फॉलो करत असतात. हं. तर ते बरोबर नाहीये, की ठीक आहे थोडंफार तुम्ही करू शकता. कोण बाबाज वगैरे दाखवतायत तुम्हाला तशा टाईपमध्ये. आता बघ साहिल, आपले रामदेव रामदेव बाबा. आपले रामदेव बाबा हं, यांनी आपलं कपालभाती हं, सगळे करतातच. हं. पण ते किती जण करेक्ट करतात बरोबर. आणि टीव्ही बघून तुम्ही करत असाल, पण तुम्ही करेक्ट करता की नाही हे कोणीतरी बघायला हवं की नाही? बरोबर, बरोबर. कारण की तिथे टीव्हीवरतीच बघताना बघतो, की अरे ऑडियन्स दिसते त्यावेळेस आपणच म्हणतो, "अरे हा चुकला." कसं तरी वेगळा हां, करतो. आपण एक थर्ड पर्सन म्हणून कसं आपण त्याच्यावर चुका हां, काढतो. बरोबर. त्यामुळेच आणि कपालभाती वगैरे तर मुळीच म्हणजे करायचं नाहीये हं. प्रेग्नन्सीमध्ये ओके, कारण ते ओके. पोटावर प्रेशर येतो. ठीक आहे. तर कुठलेही प्रॅक्टिसेस ते योगासनं म्हणा, प्राणायाम म्हणा किंवा हं, मेडिटेशन हे सगळे हायर पॉवर देणारे प्रॅक्टिसेस आहेत. हं, हं. त्याच्यामुळेच ही साधना करताना तुम्हाला एक एक्सपर्ट गाईडन्स पाहिजे आणि तुम्ही कसं करताय हे बघणारं एक व्यक्ती पाहिजे. बरोबर, आणि तुम्ही जर चुकत असाल तर करेक्ट केलं पाहिजे. म्हणून तो बरोबर. ओव्हर कॉन्फिडन्स ठेवून किंवा फक्त ॲपवर किंवा आजकाल ॲप पण आहेत राइट, प्रेग्नन्सी ॲप, राइट. अगदी बरोबर. आहे ना? तर ते सगळं ऐकून आणि मग ते ऑडिटरीज आणि से व्हिज्युअल त्या बरोबर, सगळ्या गोष्टी एवढ्या इन्व्हॉल्व आहेत ना, तर तुमचं प्रत्याहार प्रॅक्टिस होतच नाहीये. बरोबर. म्हणजे प्रत्याहार म्हणजे काय, की सेन्स ऑर्गनला त्या ऑब्जेक्टच्या विरुद्ध जायचं. म्हणजे त्याची अ, काय काय त्याला म्हणतो सेन्स ऑर्गनचा त्या ऑब्जेक्टशी कनेक्शन जे आहे तो हं, खूप जास्त न होता तो आउटसाइड वर्ल्डशी न होता इनवर्ड असला पाहिजे. बरोबर, म्हणजे बरोबर. जसं टॉर्टॉइस कसं, की आपले हात-पाय सगळे श्रिंक करून श्रिंक घेता करून आतमध्ये. घेतो, बरोबर. राइट? तसंच प्रेग्नन्सीमध्येही त्या स्त्रीने स्वतःला डिस्ट्रॅक्शन किंवा ह्या काही अट्रॅक्शन करणाऱ्या हं, हं, गोष्टीकडे हं, हं, हं. न जाता एक स्वतःबरोबर ती जेवढा वेळ जास्त राहील आणि देअर इज अ सेयिंग दॅट आर्ट ऑफ डूइंग नथिंग बरोबर. येस. म्हणजे काही न करणं हीच मोठी खूप मोठी गोष्ट गोष्ट आहे. आहे. बरोबर. आणि प्रेग्नन्सी त्यासाठी झालेली आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही काम वगैरे सोडा आणि काहीच नका करू. पण काही न करणं दिवसातून एक असा क्षण असला पाहिजे किंवा काही मिनिटं असली पाहिजे, की तिथे तुम्ही फक्त स्वतःबरोबर आणि बाळाबरोबर आहात. मग त्याला तुम्ही म्युझिक ऐका, कुठलं ॲप काही गरज नाहीये. फक्त राइट. तुम्ही स्वतः हात ठेवा आणि फील करा. दॅट्स इट. बरोबर, बरोबर. खूप मोठी गोष्ट आहे ही. जर आपल्याला सांगता आलंय, की एक टॉप 3 टिप्स म्हणूयात आपण किंवा सल्ले म्हणूयात आपण, की प्रत्येक एक प्रेग्नंट लेडीजनी ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजे, जर आपण तसं बघायला गेलं. तर कुठल्या गोष्टी असतील आणि तुम्हाला काय सांगता येईल त्या लेडीजला? तर प्रत्येक गर्भवती स्त्री जर ते स्वतःसाठी जर हे ऐकत असतील अ, तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम म्हणजे यथाशक्ती. हं, कुठलीही प्रॅक्टिस तुम्ही करत असाल, तर तुमची कॅपॅसिटी काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुमच्या कॅपॅसिटीनुसारच ती गोष्ट करा. मग ते आसन असो, प्राणायाम असो किंवा मेडिटेशन असो. राइट. दुसरी प्राणशक्ती. प्राणशक्ती म्हणजे ब्रीथिंग अवेअरनेस. तुम्ही जी प्रॅक्टिस करताय त्याच्यामध्ये तुमचं ब्रीथिंगवर लक्ष असलं पाहिजे. जर तुम्ही ब्रीथिंगवर लक्ष देताय म्हणजे तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये आहात. बरोबर, आणि ब्रेथ हा कनेक्टिव्ह ब्रिज आहे, शरीर आणि मनाचा. बरोबर. म्हणून प्राणशक्ती. आणि तिसरी गोष्ट शनै-शनै म्हणजे स्लो आणि स्टेडी. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर महत्त्व देणं. म्हणजे मी आज 1 तासाच्या क्लासमध्ये मी 15 आसनं केली का 20 आसनं केली, ते महत्त्वाचं नाहीये. मी जर फक्त 4 आसनं केली,
पण ती मी पूर्ण लक्ष देऊन हं, केली. हं. 2 ब्रीथिंगचे प्रॅक्टिसेस केले आणि एक मेडिटेशन केलं. कसं आहे, बरोबर, बरोबर, त्याचा इफेक्ट ॲट द एंड ऑफ द क्लास हाऊ डू यू फील? है ना? बरोबर. तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? तो जॉयफुल आहे, पीसफुल आहे, अगदी मस्त स्ट्रेस फ्री वाटतंय, छान वाटतंय तुम्हाला, ते महत्वाचं आहे. राइट, ते राइट. म्हणजे तुमचे हॅपी हॉर्मोन्स आले. बरोबर. डोपामाइन आला, तो ऑक्सिटोसिन आला, सेरोटोनिन आला, एंडोर्फिन आला. तर या सगळ्या हॉर्मोनला आणण्याचं हे 3 पद्धतीने टिप्स आहेत, ते राइट, फॉलो करा. राइट, राइट, राइट. ह्या असं म्हणूयात आपण की हे खूप एक इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाचे टिप्स आहेत आपण म्हणूयात. कारण की प्रत्येक गोष्ट ह्या 3 गोष्टींमध्ये कव्हर झाली. जर एक कुठल्याही स्त्रीनी परफॉर्म करायची म्हटली, नॉट ओन्ली फिजिकली बट मेंटली पण. तर ह्या 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या राहतील. सो फर्स्ट ऑफ ऑल तर थँक तुम्ही आपल्या शोवरती आलात आणि काय म्हणूयात आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक आणि एक इम्पॉर्टंट विषयाला तुम्ही ॲड्रेस करताय आणि एक महत्त्वाचं मेसेज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय. तर त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तर थँक यू. थँक यू. येस. येस, आपण तोपर्यंत भेटूयात एक पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड टेक केअर. थँक यू मॅम. थँक यू.